नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा विषय निघाला की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो 1857चा उठाव. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या मातीत स्वातंत्र्याची ही मशाल त्याही खूप आधी पेटली होती. आज आपण त्याच संघर्षाची 1857च्याही आधी झालेल्या त्या प्रतिकाराची गोष्ट जाणून घेणार आहोत. मग प्रश्न उभा राहतो की 1857च्या त्या मोठ्या उठावाच्या आधी महाराष्ट्रात नक्की कोण लढत होतं. चला तर मग आज आपण त्या वीरांची आणि त्यांच्या समाजांची ओळख करून घेऊया ज्यांनी इंग्रजांविरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला होता. या संघर्षाच्या सुरुवातीला जे होते त्यापैकी एक महत्त्वाचा समाज म्हणजे रामोशी समाज. स्वतःला रामवंशीय समजणारा हा समाज, ज्यांचं मुख्य काम होतं किल्ल्यांचं रक्षण करणं. पण इंग्रज आले आणि सगळं चित्रच पालटून गेलं. जरा विचार करा, इंग्रज येण्याआधी रामोशी समाजाकडे काय होतं? ते किल्ल्यांचे किल्लेदार होते, गावातून महसूल गोळा करण्याचा त्यांना हक्क होता आणि समाजात मोठा मान होता. पण इंग्रजांनी काय केलं? त्यांचे सगळे हक्क काढून घेतले, जमिनी जप्त केल्या आणि त्यांना अक्षरशः बेरोजगार केलं. मग अशा परिस्थितीत त्यांच्या मनात संतापाचा वणवा पेटणारच होता. आणि याच धुमसत्या असंतोषातून एका नायकाचा जन्म झाला. नाव होतं उमाजी नाईक. रामोशी समाजाच्या या लढ्याचं ते प्रतीक बनले आणि त्यांनी इंग्रजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. गोष्ट सुरू होते 1791 पासून, जेव्हा पुरंदरच्या भिवडी गावात उमाजींचा जन्म झाला. अवघ्या 11व्या वर्षी वडिलांनंतर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण खरा धक्का बसला 1803 साली, जेव्हा इंग्रजांच्या दबावाखाली पेशव्यांनी रामोशी समाजाकडून त्यांचे किल्लेदारीचे हक्कच काढून घेतले. ह्याच घटनेने उमाजींच्या मनात क्रांतीची पहिली ठिणगी टाकली आणि त्यांनी थेट जेजुरीच्या खंडोबासमोर इंग्रजी राजवट उलथवून टाकण्याची शपथ घेतली. उमाजी फक्त लढले नाहीत, त्यांनी एक समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 1825मध्ये त्यांनी चक्क जाहीरनामा काढला की लोकांनी इंग्रजांना सारा द्यायचा नाही, तो आम्ही वसूल करू. विचार करा, हे थेट ब्रिटिश सत्तेला दिलेलं खुल्लं आव्हान होतं. आणि इथूनच सुरू झालं एक थेट युद्ध. तलवारींचं तर होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त जाहीरनाम्यांचं. एका बाजूला एकटा क्रांतिकारक उमाजी नाईक आणि दुसऱ्या बाजूला अख्खं ब्रिटिश साम्राज्य. सुरुवातीला इंग्रजांनी उमाजींना फारच कमी लेखलं. ऑक्टोबर 1826मध्ये त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं, तेही फक्त 100 रुपयांचं. हो, फक्त 100 रुपये. पण लवकरच इंग्रजांना त्यांची चूक कळली. जेव्हा बक्षिसाने काम झालं नाही तेव्हा त्यांनी धमकीचा मार्ग वापरला. त्यांनी फरमान काढलं की जो कोणी उमाजींना मदत करेल त्याला थेट संपवून टाकण्यात येईल. पण उमाजींचा प्रभाव काही कमी झाला नाही, उलट तो वाढतच गेला. त्यामुळे इंग्रजांना बक्षिसाची रक्कम वाढवावी लागली. ऑगस्ट 1827 पर्यंत हा आकडा पोहोचला होता 1,20,000 रुपयांवर. आणि तरीही उमाजी सापडत नव्हते. मग इंग्रजांनी डिसेंबर 1827मध्ये रक्कम आणखी वाढवली, तब्बल 5,000 रुपये. यावरूनच इंग्रज किती हताश झाले होते हे स्पष्ट दिसतंय. पण उमाजी काही घाबरले नाहीत. उलट तुरुंगातून निसटल्यावर ते आणखीनच आक्रमक झाले. 1831 साली त्यांनी जो जाहीरनामा काढला तो म्हणजे इंग्रजी सत्तेच्या मृत्यूचं फरमानच होतं. सरळ सांगितलं होतं, युरोपियनांना पकडा, खजिने लुटा, इंग्रजांच्या नोकऱ्या सोडा आणि ही राजवट मुळापासून उकडून टाका. हे म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याचं रणशिंगच होतं. अखेर इंग्रजांनी त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा आकडा ठेवला. उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्याला 10,000 रुपये रोख आणि वर 400 बिघे जमीन. विचार करा, त्या काळात ही केवढी मोठी रक्कम आणि संपत्ती होती. यावरूनच कळतं की उमाजी नाईक इंग्रजांसाठी केवढा मोठा धोका बनले होते. पण म्हणतात ना, दगा नेहमीच जवळचेच देतात. आणि इथेही तेच झालं. बक्षिसाच्या लालसेने त्यांच्याच काही लोकांनी फितुरी केली. 15 डिसेंबर 1834 रोजी त्यांना पकडण्यात आलं. नावापुरता खटला चालवला गेला आणि न्यायाधीश जेम्स टेलरने त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. उमाजी नाईकांचा लढा जरी संपला असला तरी त्यांनी पेटवलेली ती आग विझली नव्हती. उलट ही प्रतिकाराची लाट आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती. बघा ना, खानदेश आणि सातपुड्यात भिल्ल समाजाने काजरसिंह नाईक, भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला. तर पुणे, अहमदनगरच्या पट्ट्यात कोळी समाज रामजी भांगरे यांच्यासोबत उभा राहिला. आणि या सगळ्यांच्या लढण्याचं कारण एकच होतं, इंग्रजांनी हिसकावून घेतलेले त्यांचे पारंपरिक हक्क, त्यांची उपजीविका आणि त्यांचा स्वाभिमान. तर मग या सगळ्या संघर्षाकडे पाहिल्यावर एक प्रश्न पडतो, या सुरुवातीच्या अनेकदा विसरल्या गेलेल्या उठावांचा नेमका अर्थ काय? आपण यातून काय समजून घ्यायचं? आणि इथेच खरा मुद्दा आहे.
या उठावांना आपण फक्त एक अपयश म्हणून पाहायचं का, की मग 1857च्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी करणारे महत्त्वाचे प्रयत्न म्हणून पाहायचं? कारण कदाचित याच छोट्या छोट्या ठिणग्यांनी मिळून तो वणवा पेटावला होता, जो पुढे संपूर्ण देशाला व्यापणार होता. यावर नक्कीच विचार करायला हवा.